मग विद्यार्थी मित्रांनो, सुट्टी मजेत गेली ना? खूप मौज मजा केली सुट्टीमध्ये. पोहायला गेला असाल, खूप खेळला असाल. पण आता आपल्याला खेळाबरोबरच ज्ञान संपादन सुद्धा करायचं आहे. लक्षात येतं ना? आज आपण जो ब्रह्मचैतन्य इंग्लिश मीडियम स्कूलच्या जो स्वाध्याय पाठ आहे, या स्वाध्याय पाठाचा पहिला पाठ आपण अनुभवणार आहोत, शिकणार आहोत. तो पाठ कोणता? तर गणित विषय म्हटलं की आपल्याला टेबल येणं महत्वाचं आहे. टेबल म्हणजेच पाढे, ज्याला मराठी भाषेत आपण काय म्हणतो? पाढे म्हणतो. आणि मग प्रत्येकाला पाढे आले पाहिजेत. विद्यार्थ्याबरोबरच पालकांना सुद्धा शिकता यावं, पालकांना सुद्धा जे ज्ञात नाही ते ज्ञान मिळावं, याच उद्देशाने ब्रह्मचैतन्य इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापुढे घेऊन येत आहोत एक स्वाध्यायमाला. आणि त्या स्वाध्यायमालेचा पहिला पाठ आहे हाऊ टू मेक टेबल्स. टेबल्स कसे बनवावेत, म्हणजेच मराठीत पाढे कसे तयार करावेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकलोत, शाळेत आपण शिकत आहोतच. 30 पर्यंतचे पाढे आपण शाळेतले शिक्षक आपल्याला शिकवतात. आणि 30 पर्यंत पाढे आपण काय करतो? वारंवार त्याची घोकंपट्टी करतो, पाठ करतो. आणि 2-4 दिवस गेले की सुट्टी लागली की आपण त्याला दुर्लक्ष केलं की आपले पाढे काय होतात? विसरून जातात. तर हे विसरून जाऊ नये यासाठी मी आपल्यासाठी एक टेक्निक घेऊन येत आहे. आणि त्या टेक्निकचं नाव आहे हाऊ टू मेक टेबल्स. टेबल्स कसे तयार करावेत. आतापर्यंत आपण शिकलो की त्या संख्येला गुणलं की त्याला गुणाकार, तो टेबल तयार होतो. या पण गुणाकार करण्यामध्ये खूप वेळ जातो आपला. आणि हा वेळ वाया न जाता थोडक्या वेळामध्ये अधिक टेबल आपल्याला चांगल्या रीतीने कसा करता येईल तो आपण या पाठामधून शिकणार आहोत. आजचा जो पाठ आहे आपला की आपल्याला 9 पर्यंत टेबल सगळ्याला पाठ आहेत, 10 पर्यंत सुद्धा टेबल पाठ आहेत. 11 ते 99 पर्यंत हा अभिनव उपक्रम आहे. ब्रह्मचैतन्य इंग्लिश मीडियम स्कूलचा अभिनव उपक्रम आहे. तो पहिल्या पाठामध्ये आपण 11 पासून 99 पर्यंतचे टेबल कसे तयार करायचे हे आपण शिकणार आहोत. आता उदाहरण तुम्हाला मी देतो की 11चा टेबल आपण कसा तयार करायचा. विद्यार्थी मित्रांनो, फळ्याकडे लक्ष द्या. या ठिकाणी आपण पाहतोय 11चा टेबल कसा बनवायचा. तर या ठिकाणी 11 म्हणजे काय? 2 संख्या त्याच्यामध्ये 1 आणि 1 अशा 2 संख्या आहेत. या दोन्ही संख्याचा पासून आपल्याला टेबल बनवायचा 11चा टेबल, 11चा टेबल. म्हणून आपण काय केलं? हा 1चा टेबल जो आहे तो जो 1 ते 10 पर्यंतचे अंक आहेत ते आयासे वळीने क्रमाने आपण मांडून घेतले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ही झाली पहिली संख्या, दशक स्थानी संख्या. आता एकक स्थानी संख्या जी आहे आपली ती 1 2 3 असं 10 पर्यंत आपण मांडून घेतलं. आता यापासून आपल्याला टेबल कसा तयार करायचा 11 टेबल आपण पाहणार आहोत. ही सर्व संख्या सिंगल आहेत, एक संख्या आहेत, त्यामुळे काहीच बदल नाही आहे अशी संख्या 11 11 1 11 11 2 22 11 3 33 11 4 44 11 5 55 11 6 66 11 7 77 11 8 88 11 9 99 आणि 11 10 धागोदर्शी. आता हा धागोदर्शी कसा आला? इथं 2 संख्या आहेत, इथं 2 संख्या आहेत, किती संख्या? 4 संख्या झाल्या. 2 नंबरचा जो आपला टेबल आहे या टेबल मधली दशक स्थानी संख्या जी आहे ही संख्या पहिल्या संख्येमध्ये ऍड करायची, म्हणजे मिळवायची. आणि त्यापासून संख्या तयार होते. या 10 मध्ये हा 1 ऍड केला की 11 होतोय. 11 असा मांडला आपण इथं आणि पुढे 0 मांडला, झाला आपला 11चा टेबल तयार. आता हे सोपा होता 11चा टेबल म्हणून आपण सहज पूर्ण करू शकलो. आता आपण पुढचा टेबल पाहणार आहोत 16 टेबल. 16 टेबल बनवताना पहिल्यांदा याच्यामध्ये 2 संख्या आहेत, एक 6 आहे आणि एक 1 आहे. युनिट म्हणजेच एकक स्थानी 6 आहे, दशक स्थानी 1 आहे. हा 1चा टेबल म्हणजेच 1 2 1 ते 10 पर्यंत संख्या आपण पहिल्यांदा वळीने लिहून घ्यायच्या. त्यानंतर 6चा टेबल आपल्याला बनवायचा. 6चा पाढा सगळ्याची म्हणा बघू.
6 एक 6, 6 2 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंच 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54 आणि 6 10 60. दोन्ही संख्येचे आपण टेबल तयार केले, लिहून घेतले. आता आपल्याला याच्यापासून टेबल बनवायचा. एक लक्षात ठेवायचं, जो 2 नंबरचा जो टेबल आपला आहे तो टेबल जर त्या टेबलमध्ये 2 अंकी संख्या जर आली तर दशक स्थानची संख्या पहिल्या टेबल मधल्या संख्येमध्ये मिसळायची, म्हणजे ऍड करायची आणि पुढची राहील संख्या आयाशी मांडायची. उदाहरण पाहिलं, इथं 1 आणि 6 सिंगल संख्या आहे म्हणून आपण काय केलं 16 असं मांडलं. 16 1 16. इथं 2 आहे, इथं डबल संख्या आली बघा, इथं 12 आले. एकक स्थानी 2 आहे, दशक स्थानी 1 आहे. मग हा 1 जो आहे दशक स्थानचा 1 पहिल्या टेबलच्या संख्येमध्ये ऍड केला आपण, मिसळला, म्हणजे ह्या 2 मध्ये 1 मिसळलं किती होतं या 3 होतं या. म्हणून 3 आपण इथं मांडला प्रथमतः, हा 2 आयासच मांडला, म्हणजेच 16 2 32 तयार झालं आपलं. आता पुढचं बघा टेबल, हा 3 आहे आणि इथं 18 आहे. या दशक स्थानी किती आले 1 आले या. मग आपण हा 1 काय करायचा पहिल्या संख्येमध्ये ऍड करायचा, मिसळायचा, म्हणजे 3 आणि 1 4 होतं या. पुढचा 8 जो आहे तो आयासच मांडायचा, म्हणजे 16 त्रिक 48 तयार होतं या. इथं 4 आहे, इथं 24 आहे. ह्यातला 2 काय करायचा 4 मध्ये ऍड करायचा, 4 आणि 2 6 होतंय, इथं 6 मांडून घेतलं, त्यापुढे 4 आयासच मांडला पण 64 तयार झालं. इथं 5 आहे, इथं 30 आहे. ह्यातला हा 3 दशक स्थानचा 3 ह्या 5 मध्ये मिसळायचा, 5 आणि 3 यांची बेरीज केली 8 आणि 8च्या पुढे 0 आहे असा मांडला, 80 तयार झालं. इथं 6 आहे, 6 आणि 3 ह्या 6 आणि 3 ची बेरीज करायची, 9 तयार होती बेरीज. याच्या पुढे 6 आयास संख्या मांडायची. 7 आहे, इथं 4 आहे, म्हणजे 42 आहे. त्यातला दशक स्थानचा अंक 4 आहे, तो 4 आणि 7 यांची बेरीज करा, 11 तुमची बेरीज होईल. त्याच्या पुढे 2 आयास मांडलं, 112 संख्या तयार होती. इथं 8 आहे, इथं 4, 8 आणि 4 8 आणि 4 12 तयार होतंय, पुढे 8 आयास मांडायचा. तर 9 आहे, 9 आणि 5 14 होतं या, तो 14 अंक इथं आयासच मांडायचा, पुढे 4 आयासच मांडायचं. इथं 10 आहे, इथं 6 आहे, 10 आणि 6 16 तयार होतं या, त्याच्या पुढं 0. आता हे 2 टेबल आपण इंग्लिश मध्ये कसं करणार आहे, 11 इज 11, 11 2 जा 22, 11 3 जा 33, 11 4 जा 44, 11 5 जा 55, 11 6 जा 66, 11 7 जा 78, 11 8 जा 88, 11 9 जा 99, 11 10 जा 110. आता 16 चा टेबल बघूया आपण. 16 1 is 16, 16 2 जा 32, 16 3 जा 48, 16 4 जा 64, 16 5 जा 80, 16 6 जा 96, 16 7 जा 112, 16 8 जा 128, 16 9 जा 144, 16 10 जा 160. अशा रीतीने आपण 2 टेबल तयार केले, 11 चा आणि 16 चा.